नमस्कार, मी तिशा मुनवर. जागतिक संधिवात दिनानिमित्तच्या या विशेष कार्यक्रमात आपले स्वागत करते. संधिवात हे जगभरातील अपंगत्वाच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे, ज्यामुळे सर्व वयोगटातील लाखो लोक प्रभावित होतात. भारतात संधिवाताचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये ऑस्टिओआर्थरायटिस, संधिवात आणि गाऊट अधिक प्रचलित होत आहेत. विशेषतः वृद्ध आणि बैठी जीवनशैली असलेल्या लोकांमध्ये याचे प्रमाण जास्त दिसून येते. संधिवात केवळ तीव्र वेदना आणि मर्यादित गतिशीलता यासाठी कारणीभूत ठरत नाही, तर एखाद्या व्यक्तीच्या जीवनाच्या गुणवत्तेवर देखील हा गंभीर परिणाम करू शकतो, ज्यामुळे साधी दैनंदिन कामे देखील कठीण होऊन जातात. आज आपल्यासोबत तज्ज्ञांचे पॅनल उपस्थित आहेत, जे संधिवाताविषयी आपल्याला सखोल मार्गदर्शन करतील आणि संधिवाताच्या सर्व पैलूंची आपली ओळख करून देतील. आज आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर विकास जैन. डॉक्टर विकास जैन हे MSDNP ऑर्थोपेडिक्स व स्पाइन सर्जन ऑर्थो आहेत व ते ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून स्पाइन अँड स्कॉलियोसिस क्लिनिक, चेंबूर, मुंबई येथे कार्यरत आहेत. नमस्कार, मी डॉक्टर विकास जैन, हाडांचं आणि मणक्याचं स्पेशलिस्ट, मुंबईमध्ये प्रॅक्टिस करतो ॲज अ स्पाइन अँड ऑर्थोपेडिक कन्सल्टंट. आज मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे आर्थरायटिस म्हणजे जॉईंट्सची झीज. आपल्या शरीरातले भरपूर जॉईंट्स असतात, त्याची झीजबद्दल थोडी माहिती देणार आहे. डॉक्टर सिद्धार्थ निगडे. डॉक्टर सिद्धार्थ निगडे हे MS ऑर्थोपेडिक्स आहेत. ते रॉबोटिक्स अँड कन्व्हेन्शनल जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आहेत. ते श्रीराम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कोल्हापूर येथे कार्यरत आहेत. नमस्कार, मी डॉक्टर सिद्धार्थ रमेश निगडे, रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन, श्रीराम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कोल्हापूर. डॉक्टर गणेश सुरवसे. डॉक्टर गणेश सुरवसे हे MBBS आणि MS ऑर्थोपेडिक्स आहेत. ते ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून श्री गणेश हॉस्पिटल, माजलगाव, बीड येथे कार्यरत आहेत. मी डॉक्टर गणेश सुरवसे, अस्थिरोग तज्ज्ञ, श्री गणेश हॉस्पिटल, माजलगाव, बीड. आमच्या हॉस्पिटलमध्ये फ्रॅक्चरवरील सर्व उपचार आणि शस्त्रक्रिया होतात. तसेच मणक्यासंबंधित सर्व शस्त्रक्रिया आणि उपचार होतात. डॉक्टर कुणाल हे MS ऑर्थोपेडिक्स आणि MBBS आहेत. ते सबवॅस्टस नी रिप्लेसमेंट सर्जन, ऑर्थोपेडिक आणि जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून पटेल हॉस्पिटल अँड ऑर्थोपेडिक सेंटर, पनवेल, मुंबई येथे कार्यरत आहेत. हॅलो, माझं नाव डॉक्टर कुणाल मखीजा आहे. मी रोबोटिक नी अँड हिप रिप्लेसमेंट सर्जन आहे. मी पटेल हॉस्पिटल, पनवेल इकडे माझी प्रॅक्टिस आहे. सर्व तज्ज्ञांचे ह्या कार्यक्रमात स्वागत. आता वळूया पहिल्या प्रश्नाकडे. माझा पहिला प्रश्न डॉक्टर विकास जैन यांना आहे. डॉक्टर, संधिवात म्हणजे काय आणि भारतातील लोकांना भेडसावणारे सामान्य प्रकार कोणते आहेत? आर्थरायटिस हा एक क्लिनिकली डायग्नोस्टिक आजार आहे, जे आम्ही पेशंटचं क्लिनिकल असेसमेंट विथ कंप्लीट हिस्ट्री घेऊन त्याच्या संबंधित जे पण इन्व्हेस्टिगेशन्स असेल ते आम्ही करून त्याचं डायग्नोसिस करतो. क्लिनिकली जे आम्ही बघतो तिथे वी सी द क्रेपिटेशन्स ऑफ दी जॉईंट्स, जे आवाज येते जॉईंटमध्ये, मेनली नी जॉईंट्स, आणि स्टिफनेस जे डेव्हलप होते, जे मुवमेंट्स, जे आपलं रेग्युलर मुवमेंट्स असते ते रेग्युलरली कमी होऊन जाते आणि ते मुवमेंट स्टिफ होऊन जाते, टाईट होऊन जाते. दिस इज द बेसिक कंप्लेन ऑफ द पेशंट्स विच इज ग्रॅज्युअली प्रोग्रेसिव्ह, आणि जे मुवमेंट्स आहे ते कमी 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 होत जाते आणि पेनफुल होत जाते. त्याच्या संबंधीचे इन्व्हेस्टिगेशन्स आहे ते बेसिक इज एक्सरे. वी सी दी एक्सरे ऑफ द जॉईंट्स, आणि हा एक्सरेमध्ये आम्हाला जॉईंट स्पेस रिडक्शन दिसतो. आयदर इट बी नी जॉईंट, हिप जॉईंट और स्पाइन. ते फॅसेटल जॉईंट आणि लंबार स्पाइनचे डिस्क स्पेसेस रेड्यूस होतो, नी जॉईंटचे स्पेस रेड्यूस होतात आणि हिप जॉईंटचेही स्पेस रेड्यूस होतात. हे जे स्पेस रिडक्शन आहे ते आम्हाला एक्सरेमध्ये क्लिअर दिसतं आणि आर्थरायटिसबद्दल माहिती देतं. आणि त्याच्या अजून फीचर्स आहेत एक्सरेजमध्ये, जे जिथे आम्ही एक्स्ट्रा बोन फॉर्मेशन दिसतं आणि इट इज डायग्नोस्टिक टेस्ट फॉर दी आर्थरायटिस. बाकी काही इन्फ्लमेटरी आर्थरायटिस आहे जिथे आम्ही ब्लड टेस्टनी कन्फर्म करतो, लाईक RA फॅक्टर, अँटी-CCP, यूरिक ॲसिड टेस्ट अँड मल्टिपल अदर टेस्ट लाईक HLA-B27 फॉर एन्कायलोजिंग स्पॉन्डिलायटिस. Psoriatic arthritis has some autoimmune or the immune factor test, IL-17 and multiple more. माझा पुढील प्रश्न डॉक्टर सिद्धार्थ निगडे यांना आहे. डॉक्टर, मला सांगा, भारतीय लोकसंख्येमध्ये
सांधेदुखीच्या विकासासाठी कोणते प्राथमिक घटक कारणीभूत आहेत? त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे एज, म्हणजेच वाढतं वय. ज्याप्रमाणे वय वाढेल त्याप्रमाणे सांध्याच्या वापरामुळे सांध्याची झीज होते आणि कालांतराने सांधा झिजून जातो. प्रामुख्याने 55 वर्षाच्या पुढच्या लोकांमध्ये दिसून येतो. दुसरं कारण आहे जेंडर, म्हणजेच सेक्स. तो हा मोस्ट कॉमनली फिमेल्समध्ये आढळून येतो. पाळी गेल्यानंतर स्त्रियांमध्ये होणाऱ्या हॉर्मोनल चेंजेसमुळे हाडाची घनता कमी होते, हाडे ठिसूळ होतात आणि हा आजार बळावतो. तिसरं कारण आहे ओबेसिटी. जेवढं जास्त वजन तेवढा जास्त सांध्यावरील भार आणि त्यामुळे होणारी सांध्याची झीज. आणि आजकालच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे जंक फूडचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे सकस आहार न मिळाल्यामुळे हाडाची घनता कमी होते आणि हाडे ठिसूळ होऊन झिजतात आणि वजन वाढीमुळे सांध्यावर अतिरिक्त भार येतो आणि त्यामुळे सांध्याची झीज होण्यात वाढ होते. तिसरं कारण आहे आनुवंशिकता, म्हणजेच जेनेटिक्स. ज्या फॅमिलीजमध्ये जेनेटिक हिस्ट्री आहे संधिवाताची, त्या लोकांमध्ये संधिवात हा कॉमनली आढळून येतो. त्यासाठी आपण लवकरात लवकर एखाद्या फॅमिली मेंबरमध्ये कोणाला जेनेटिक्स संधिवात असेल तर आपण त्याची चाचणी करून घेणं आवश्यक आहे. चौथं कारण आहे ऑक्युपेशनल हजार्ड, म्हणजेच कामामुळे होणारे सांध्याची झीज. ज्यामध्ये कन्स्ट्रक्शन वर्कर असतील, शेतकरी वर्ग असेल, ज्यामध्ये त्यांचं कामच आहे की रोज उठून आपल्याला सकाळी हेवी वजन उचलायचं आहे, त्यामुळे त्याच्या सांध्यावर अतिरिक्त भार पडतो आणि सांध्याची झीज होण्यास सुरुवात होते. पुढचं कारण आहे ट्रॉमा टू द जॉईंट, म्हणजेच आधी कधी झालेला ॲक्सिडेंट असेल, सांध्यातलं हाड मोडलं असेल आणि ते वेडंवाकडं जुळलं असेल. त्यामुळे सांध्यातील हाड वेडंवाकडं जुळल्यामुळे दोन हाडांमध्ये चालताना फिरताना घर्षण होते आणि त्यामुळे घर्षण होऊन आणि सांधा खराब होण्यास मदत होते. पुढचं कारण आहे डाएट. डाएट सध्याच्या काळामध्ये बॅलन्स डाएट नाही आहे, ज्यामध्ये व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D आणि कॅल्शियम डेफिशियन्सी प्रामुख्याने जाणून येते. व्हिटॅमिन D आणि कॅल्शियम डेफिशियन्सीमुळे हाडाची घनता कमी होते आणि ठिसूळपणा जाणवून हाडाची आणि सांध्याची झीज होते. त्याचप्रमाणे लिगामेंट इंजुरीज, सो स्पोर्ट्स पर्सन्स बेसिकली आहेत, त्यांच्यामध्ये प्रामुख्याने अर्ली एजमध्ये लिगामेंट इंजुरीज होत असतात बऱ्याचशा कारणांमुळे, स्पोर्ट्स खेळल्यामुळे वगैरे. यानंतरचा प्रश्न डॉक्टर कुणाल यांना आहे. डॉक्टर, भारतात अशी काही विशिष्ट लोकसंख्या आहे का ज्यांना संधिवात होण्याची शक्यता जास्त आहे? आर्थरायटिस किंवा झीज लागणं हे आजकालच्या जमान्यामध्ये खूप कॉमन आजार झाला आहे. साधारणतः फिमेल जे 55 इयर्सचा वरती आहे, ज्यांचा मिनोपॉज झाला आहे, किंवा मेल्स आफ्टर 65 इयर्स, हा आजार खूप कॉमन झाला आहे. हा आजार खूप कॉमन व्हायचं कारण लोकांचं लाईफस्टाईल चेंजेस, ज्यात आपण जेवायची जे पद्धत आहे ती चेंज झाली आहे, जे आपला उन्हात जायचं आहे ते कमी झालं आहे. साधारणतः लोकांचं वजन, ॲव्हरेज BMI, बॉडी मास इंडेक्स ज्याला म्हणतो, ते पण वाढलं आहे. हे सगळे कारण असल्यामुळे हा झीज गुडघ्याची खूप वाढली आहे. आणि आपण 55च्या वरती फिमेल असू द्या किंवा 65च्या वरती मेल असू द्या, हा आजार खूप आपल्याला दिसायला भेटतो. माझा पुढील प्रश्न डॉक्टर गणेश सुरवसे यांना आहे. डॉक्टर, अर्थरायटिसची सर्वसामान्य लक्षणं कोणती आहेत आणि लोकांना कोणती पूर्वलक्षणे माहीत असणं आवश्यक आहे? ज्या पेशंटमध्ये गुडघ्याची झीज किंवा ऑस्टिओआर्थरायटिस झालेली आहे, त्या पेशंटमध्ये सर्वप्रथम पेशंटचा किंवा रुग्णाचा गुडघा दुखणे, वारंवार त्यावर सूज येणे, चालण्याची पद्धत बदलणे, तसेच कधीकधी गुडघा आखडून जाणे, त्याला आपण स्टिफनेस म्हणतो, ह्या अशा प्रकारची प्रामुख्याने लक्षणे दिसतात. आता माझा प्रश्न डॉक्टर विकास जैन यांना आहे. डॉक्टर, सांधेदुखीचे निदान कसे केले जाते आणि त्याचे निदान करण्यासाठी प्रमुख चाचण्या कोणत्या आहेत? हा एक क्लिनिकली डायग्नोस्टिक आजार आहे, जे आम्ही पेशंटचं क्लिनिकल असेसमेंट विथ कंप्लीट हिस्ट्री घेऊन त्याच्या संबंधित जे पण इन्व्हेस्टिगेशन्स असेल ते आम्ही करून त्याचं डायग्नोसिस करतो. क्लिनिकली जे आम्ही बघतो तिथे वी सी द क्रेपिटेशन्स ऑफ दी जॉईंट्स, जे आवाज येते जॉईंटमध्ये, मेनली नी जॉईंट्स, आणि स्टिफनेस जे डेव्हलप होते, जे मुवमेंट्स, जे आपलं रेग्युलर मुवमेंट्स असते ते
रेग्युलरली कमी होऊन जाते आणि ते मुवमेंट स्टिफ होऊन जाते, टाईट होऊन जाते. दिस इज द बेसिक कंप्लेंट ऑफ द पेशंट्स विच इज ग्रॅज्युअली प्रोग्रेसिव्ह आणि जे मुवमेंट्स आहे ते कमी 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 होत जाते आणि पेनफुल होत जाते. त्याच्या संबंधीचे इन्व्हेस्टिगेशन्स आहे ते बेसिक इज एक्सरे. वी सी दी एक्सरे ऑफ द जॉईंट्स आणि ह्या एक्सरेमध्ये आम्हाला जॉईंट स्पेस रिडक्शन दिसतो. आयदर इट बी नी जॉईंट, हिप जॉईंट और स्पाइन. ते फॅसेटल जॉईंट आणि लंबार स्पाइनचे डिस्क स्पेसेस रेड्यूस होतो, नी जॉईंटचे स्पेस रेड्यूस होतात आणि हिप जॉईंटचेही स्पेस रेड्यूस होतात. हे जे स्पेस रिडक्शन आहे ते आम्हाला एक्सरेमध्ये क्लिअर दिसतं आणि आर्थरायटिसबद्दल माहिती देतं. आणि त्याच्या अजून फीचर्स आहेत एक्सरेजमध्ये जे जिथे आम्ही एक्स्ट्रा बोन फॉर्मेशन दिसतं आणि इट इज डायग्नोस्टिक टेस्ट फॉर दी आर्थरायटिस. बाकी काही इन्फ्लमेटरी आर्थरायटिस आहे जिथे आम्ही ब्लड टेस्टनी कन्फर्म करतो, लाईक RA फॅक्टर, अँटी-CCP, युरिक ॲसिड टेस्ट अँड मल्टिपल अदर टेस्ट लाईक HLA-B27 फॉर एन्कायलोजिंग स्पॉन्डिलायटिस. Psoriatic arthritis has some autoimmune or the immune factor test, IL-17 and multiple more. माझा पुढील प्रश्न डॉक्टर सिद्धार्थ निकडे यांना आहे. डॉक्टर, संधिवाताचे लवकर निदान आणि उपचार करणं किती महत्त्वाचे आहे आणि उपचार न केल्यास त्याचे परिणाम काय होतील? जर आपण ट्रीटमेंटकडे दुर्लक्ष केलं सुरुवातीच्या फेजमध्येच तर आपल्याला दीर्घकाळ होणारं दुखणं, कमी होणाऱ्या सांध्याच्या हालचाली यासारख्या परिणामांना आणि त्याचप्रमाणे मानसिक ताणाला सामोरं जावं लागू शकतं. त्यातलं पहिलं कारण महत्त्वाचं आपण बघूया, जे की दीर्घकाळ दुखणं आहे. सांध्याची ट्रीटमेंट, सांधेदुखीची ट्रीटमेंट न घेतल्यामुळे दीर्घकाळ दुखणं सुरू राहतं आणि यामुळे आपण आपल्या डेली ॲक्टिव्हिटीज जे आपण करू शकत होतो ते पण आता सध्या करू शकणं बंद होऊन जातं. त्यामुळे आपल्याला मानसिक ताण येतो आणि आपल्या डेली ॲक्टिव्हिटीज हॅम्पर होऊन जातात. दुसरं तोटा म्हणजे की आपल्याला सांध्याची झीज होऊन जाते. जसं जसं आपण त्या झिजलेल्या सांध्यावर वजन टाकून चालतो, फिरतो, कामं करतो, त्यामुळे सांध्याचे हाडे एकमेकावर घर्षण करून आणि झीज वाढत जाते. तिसरं आहे सांधा दुखत आहे यामुळे आणि त्याची झीज झाल्यामुळे आपण त्या सांध्याचा वापर कमी करतो, त्यामुळे दुसऱ्या सांध्यावर त्याचा भार जास्त जाणवू लागतो. यानंतरचा प्रश्न डॉक्टर कुणाल यांना आहे. डॉक्टर, सांधेदुखीच्या व्यवस्थापनासाठी वैद्यकीय आणि शस्त्रक्रिया यामध्ये वेगवेगळे पर्याय कोणते आहेत? जेव्हा झीज लागते तेव्हा पेशंटचा पेन हा खूपच इम्पॉर्टंट सिम्पटम असतो. जेव्हा झीज लागणं किंवा आर्थरायटिस माइल्ड किंवा मॉडरेट आहे तेव्हा आपण त्याला मेडिसिन, फिजिओथेरपी किंवा बेल्टनी मॅनेज करू शकतो आणि काही लाईफस्टाईल चेंजेस करून लाईक वेट रिडक्शन पण करू शकतो. पण जेव्हा हे आजार सिव्हिअर होतो, जेव्हा माणसाला चालता येत नाही, रोजचे काम करायला जमत नाही, माणसं बाहेर जायचं टाळतात गुडघेदुखीमुळे, तेव्हा आपल्याला सर्जरीशिवाय काय पर्याय राहत नाही. आणि आजकाल नी रिप्लेसमेंट सर्जरी खूपच कॉमन झाली आहे आणि जे आजकालचे टेक्निक आहे, खासकर रोबोटिक नी रिप्लेसमेंट, याच्यामुळे रिकव्हरी पिरियड पण खूप फास्ट झाला आहे आणि पेशंट आपल्या नॉर्मल लाईफमध्ये खूप लवकर येऊ शकतो सर्जरीनंतर. डॉक्टर, मला सांगा, जीवनशैलीतील बदल जसे की आहार आणि व्यायाम हे संधिवाताच्या व्यवस्थापनासाठी कशी भूमिका बजावू शकतात? ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये आहाराचा काय रोल आहे? ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स युक्त अक्रोड किंवा फिश म्हणजेच मासे खाल्ल्यामुळे आपल्या गुडघ्यावरील सूज कमी होण्यास मदत होते. तसेच विटॅमिन सी युक्त जसं की आवळा असेल, लिंबू, संत्री, मोसंबी अशा गोष्टींचं सेवन केल्यामुळे देखील आपल्या गुडघ्यामधील जे इन्फ्लमेशन असतं ते कमी होण्यास मदत होते. तसेच हर्बल टी, ग्रीन टी, लेमन टी, डाळिंब, गाजर, पपया ह्या अशा गोष्टी खाल्ल्यामुळे देखील ऑस्टिओआर्थरायटिसची लक्षणे कमी होण्यास मदत होते. ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये कोणत्या गोष्टीचं सेवन करणं टाळलं पाहिजे? जसे की साखरेचे पदार्थ, मिठांचे पदार्थ जसे की लोणचं असेल, पापड असेल, तसेच तळलेले पदार्थ आपण त्यांना जंक फूड्स म्हणतो, हे खाणे देखील टाळलं पाहिजे. ह्याच्यामुळे लठ्ठपणा येतो आणि लठ्ठपणामुळे ऑस्टिओआर्थरायटिस होण्याचा धोका जास्त असतो. ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये वजन कमी असणे हे अतिशय महत्त्वाचं असतं.
आपलं वजन हे आपल्या शरीराच्या उंचीनुसार ठरवलं जातं. जर आपली उंची 6 फीट असेल तर साधारणतः आपलं वजन हे 70 ते 75 kgच्या दरम्यान असलं पाहिजे. एका सर्वेनुसार असं आढळून आलेलं आहे की लठ्ठपणा असलेल्या महिलांमध्ये गुडघेदुखी किंवा गुडघ्याची झीज होण्याची म्हणजेच ऑस्टिओआर्थरायटिस होण्याचे चान्सेस हे 4 पटीने अधिक असतात. तेच पुरुषांमध्ये 5 पटीनं अधिक असतात. त्यामुळं वजन कमी असणे हे ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये खूप महत्त्वाचं आहे. तर वजन कमी करण्यासाठी आपण नियमितपणे व्यायाम केला पाहिजे. दररोज 1 घंटा 1 तास तरी आपला व्यायाम असला पाहिजे. व्यायामामुळं आपल्याला वजन कमी करण्यास मदत होते. तसेच गुडघ्यात सभोवताली जे आपले स्नायू असतात त्याची पण मजबूती किंवा त्याला बळकटी येण्यास. संधिवात असलेल्या व्यक्तीला शारीरिक आणि भावनिक आव्हानांना तोंड देण्यासाठी तुम्ही कुठला सल्ला द्याल? आता आर्थरायटिस हा इतका कॉमन आजार आहे जे आम्ही डे टू डे लाईफमध्ये रेग्युलर क्लिनिकल लाईफमध्ये एवढे पेशंट बघतो जे आपले रेग्युलर फिजिकल ॲक्टिव्हिटीज करू शकत नाही आणि स्टिफनेसमुळे त्यांचं मुवमेंट्स मोबिलिटी खूप अफेक्ट होते आणि डे टू डे वॉकिंग बेंडिंग रुटीन ॲक्टिव्हिटीज ते अफेक्ट होतात. सो त्यांना सजेशन आहे की प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर देन क्युअर. सो रुटीन मुवमेंट्स अँड दॅट टू ट्रेंड मुवमेंट्स म्हणजे जे ऑड मुवमेंट्स असतात बेंडिंग इन सम ऑड डायरेक्शन्स, sleeping in odd postures, continuous sitting at a single posture, wrong activities or overloaded activities, strain to the back and the knees, overweight, obesity, excessive eating, smoking, alcohol हे सगळे जे फॅक्टर्स आहेत ते सगळे आर्थरायटिसला प्रमोट करतात. ते फॅक्टर्स आपण कमी केलं लाईफमध्ये आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन विच इज द मेजर क्रायटेरिया टू प्रिव्हेंट अँड टू ट्रीट आर्थरायटिस. द पेन ऑफ आर्थरायटिस अँड द इन्फ्लमेशन आणि स्टिफनेस हे रेग्युलर एक्सरसाइज, स्मोकिंग सेसेशन, लॉस ऑफ वेट और ओबेसिटी कंट्रोल अँड रेग्युलर ईटिंग, गुड ईटिंग हॅबिट्स विल कंट्रोल दी आर्थरायटिस. संधिवात असलेल्या व्यक्तीला शारीरिक आणि भावनिक आव्हानांना तोंड देण्यासाठी तुम्ही कुठला सल्ला द्याल? आजाराची डिफरंट स्टेजेस आहेत ज्यामध्ये सुरुवातीच्या स्टेजमध्ये फक्त आपल्याला पेन म्हणजेच दुखणं जाणवतं आणि या दुखणं असतानाच आपण जर त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं आणि त्याच्यासाठी प्रोफेशनल मदत घेतली तर त्यासाठी आपल्याला पहिला फिजिओथेरपी शिकवली जाते ज्यामध्ये स्नायूंच्या आजूबाजूची स्नायूंची व्यायाम शिकवले जातात ज्यामुळे सांध्याचे हालचाल होण्यास मदत होते, कायम ठेवण्यास मदत होते. स्नायू व्यायाम केल्यामुळे सांध्याची झीज कमी होण्यास मदत होते आणि सांध्याची लवचिकता मेंटेन राहते आणि त्यामुळे आपण ॲक्टिव्ह लाईफस्टाईल एन्जॉय करू शकतो. यानंतरचा प्रश्न डॉक्टर कुणाल यांना आहे. संधिवात असलेल्या व्यक्तीला शारीरिक आणि भावनिक आव्हानांना तोंड देण्यासाठी तुम्ही कुठला सल्ला द्याल? खासकर जेव्हा गुडघ्याची झीज लागते किंवा पेशंटला आर्थरायटिस असतो, हिपचा असू द्या, नीचा असू द्या, तो पेशंट मानसिक रोगचा पण आजारी होऊन जातो. आर्थरायटिसमुळे, झीजमुळे ते पेशंट घरच्या बाहेर निघत नाही, टाळतो लग्नाला जायला, काय आपला प्रसंग असेल तिकडे जात नाही. त्याच्यामुळे परिवारवर पण मानसिक ताण येतो. या कंडिशनमध्ये मी सांगणार परिवारांनी आणि पेशंटनी नेहमी ट्रीटमेंट घ्यावी आणि आजकालचे जे मेडिसिन असू द्या, फिजिओथेरपी असू द्या, गुडघ्याचे इंजेक्शन असू द्या, हे ट्रीटमेंटसुद्धा माइल्ड टू मॉडरेट कंडिशनमध्ये खूप उपयोगी येतात आणि पेशंट आपला पेन विसरून नॉर्मल लाईफमध्ये येऊ शकतो. शक्यता सिव्हिअर होईपर्यंत हे सगळे वस्तू पेशंटला काम करणार आणि जेव्हा सिव्हिअरिटी वाढेल तेव्हा आपण सर्जरीसाठी जाऊ शकतो. दिलेल्या माहितीबद्दल आमच्या डॉक्टरांच्या पॅनलचे खूप आभार. तुम्ही प्रत्येकाने आमच्या प्रेक्षकांना थोडक्यात सांगावे की ते त्यांच्या संधिवाताचे व्यवस्थापन आणखीन चांगल्या पद्धतीने कसे करू शकतात आणि त्यांच्या सांध्यांचे संरक्षण कसे करू शकतात. Final takeaway message from my side is treat all your joints as your heart because heart is going to fail only one time but all your joints are going to fail daily and it will affect your daily lifestyle. आर्थरायटिस असलेल्या पेशंटसाठी काही महत्त्वाच्या टिप्स आहेत, महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या त्यांनी फॉलो केल्या पाहिजेत. त्यातील सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना या आजार आहेत त्यांनी त्वरित
डॉक्टरांशी संपर्क साधावा आणि आपल्या स्टेजनुसार ट्रीटमेंट सुरू करून घ्यावी. दुसरं म्हणजे त्यांनी लो इम्पॅक्ट एक्सरसाइजेस म्हणजे सायकलिंग, स्विमिंग आणि वॉकिंग ह्या सुरू कराव्यात किंवा जे करत असतील त्यांनी कंटिन्यू करावं. कारण सांधेदुखी असल्यामुळे बरेचसे लोक आपले एक्सरसाइजेस किंवा व्यायाम बंद करून टाकतात, ज्यामुळे सांध्यातील लवचिकता कमी होते आणि सांध्यामध्ये स्टिफनेस जाणवू लागतो, जो की आपल्याला आणि सांधेदुखीमध्ये कारणीभूत ठरतो. आणि ते न होण्यासाठी आपले एक्सरसाइजेस कंटिन्यू करणं खूप गरजेचं आहे. पेन कॅन बी किल्ड विथ मुवमेंट इटसेल्फ. माणूस जेवढं एक्सरसाइज करणार, जेवढं चालणार, जेवढे त्याचे मसल स्ट्रॉंग ठेवणार, तेवढं ते मुवमेंट करताना पेशंटला पेन होणार नाही आणि जीज असून सुद्धा पेशंट आपले नॉर्मल ॲक्टिव्हिटीज करू शकणार. तर आपल्याला तेच लक्षात ठेवायचं आहे की जीज लागू द्या किंवा जीजपासून आपल्याला वाचवायचं आहे तर पेशंटला मुवमेंट, एक्सरसाइज हे चालू ठेवावी लागते. आणि अगर सिव्हिअरिटी वाढली आहे तर पेशंटनी ऑर्थोपेडिक सर्जनला भेटून नी रिप्लेसमेंटचा इलाज करू शकतो आणि घाबरायचं नव्हे. ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे संधिवात हा असा कसा टाळावा त्याबद्दल मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे. त्यामध्ये धूम्रपान म्हणजेच स्मोकिंग आणि मद्यपान ड्रिंकिंग करणं टाळावं. नियमितपणे दररोज व्यायाम करावा. तसेच मिठाचं प्रमाण आपल्या आहारामध्ये 5 ग्रॅमपेक्षा दिवसाच्या 5 ग्रॅमपेक्षा जास्त नसावं. तसंच तणावरहित जीवनशैली आपण आत्मसात केली पाहिजे. जंक फूड्स, साखरेचे पदार्थ तसेच मिठाचे पदार्थ खाणे आपण टाळावे. जास्त पायऱ्यांचा किंवा स्टेअर्सचा यूज करणं टाळावं. तसेच जास्त मांडी घालून बसणं देखील टाळावं. जेव्हा आपल्याला ऑस्टिओआर्थरायटिसची जे मी सांगितलेले लक्षणे आढळून येतील त्यावेळेस त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्वरित उपचार करून रुग्णास त्याचा लवकरच फायदा होऊ शकतो. धन्यवाद. संधिवात व्यवस्थापनासाठी ही मौल्यवान माहिती दिल्याबद्दल आपल्या आदरणीय डॉक्टरांचे आभार. संधिवात ही एक आव्हानात्मक स्थिती असू शकते, परंतु योग्य दृष्टिकोन आणि लवकर हस्तक्षेप करून ती नियंत्रित केली जाऊ शकते. या जागतिक संधिवात दिनानिमित्त लक्षात ठेवूयात की जागरूकता, सक्रिय काळजी, व्यायाम, योग्य आहार आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला घेणे या लहान लहान पावलांनी मोठा बदल घडू शकतो. आजचा हा कार्यक्रम पाहिल्याबद्दल धन्यवाद. स्वस्थ रहा, निरोगी रहा.